शिवछत्रपतींनी स्थापन केलेले मराठ्यांचे आरमार कान्होजी आंग्रेंच्या काळामध्ये अतिशय मातब्बर किंवा बलाढ्य झाले होते. कान्होजी आंग्रे म्हणजे समुद्रावरील शिवाजी. स्वतः इंग्रजांनी 1704 साली कान्होजी आंग्रेंचं वर्णन रेबेल इंडिपेंडंट ऑफ राजा शिवाजी असं करून ठेवलं. समुद्रावर इंग्रज तसेच परकीय सत्तांच्या हालचालींवर कायम निर्बंध ठेवणारे मराठ्यांचे हे आरमार एकदाचे संपून टाकावे अशा पद्धतीची भावना गव्हर्नर चार्ल्स बून याच्या मनामध्ये आली. त्यानं कान्होजी आंग्रेंवर चालून जाण्याचं ठरवलं. पण याचा परिणाम मात्र वेगळा झाला. एकापाठोपाठ अपमानास्पद हार पत्करणाऱ्या इंग्रजांच्या रॉयल नेव्हीची ही गोष्ट आहे. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मुंबई बंदराच्या जवळ अगदीच तोंडावर असणाऱ्या वेंगुर्ला भागावर कान्होजी आंग्रे यांचं आधिपत्य होतं. शाहू छत्रपतींनी या भागाचा कारभार कान्होजी आंग्र्यांकडे सोपवलेला होता. या वेंगुर्ल्यावर हल्ला करायचा आणि कान्होजी आंग्रेंच्या ताब्यातील प्रदेश आपण जिंकून घ्यायचा अशा पद्धतीची योजना या गव्हर्नर चार्ल्स बूनने आखली होती. या मोहिमेसाठी त्याने 2 जहाजांची निर्मिती केली. त्यांचं नाव होतं फेम आणि ब्रिटानिया. ही 2 लढाऊ जहाजं होती. पुढे याच त्याच्या मोहिमेच्या दलामध्ये रिव्हेंज नावाचं अजून एक जहाज समाविष्ट झालं. एक प्रबळ सैन्याची तुकडी सोबत घेऊन हा गव्हर्नर चार्ल्स बून वेंगुर्ल्यावर धडकला. पण कान्होजी आंग्रे यांना हरवणं ही काय सोपी गोष्ट नव्हती. इंग्रजांचा या मोहिमेमध्ये दारुण पराभव झाला. 3 मोठी जहाजं नेऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या कमांडर इन्चार्जवर घाबरट, भित्रा अशा पद्धतीचे आरोप लावून गव्हर्नर बूनने पराभवासाठी सर्वस्वी त्याला जबाबदार ठरवलं आणि नोकरीतून त्याला बडतर्फ केलं. याच वर्षाच्या अखेरीस 20 लढाऊ युद्धनौका आणि जवळजवळ 2500 विदेशी आणि 1500 स्थानिक शिपायांची तुकडी घेऊन गव्हर्नर चार्ल्स बून विजयदुर्गवर धडकला. विजयदुर्ग तेव्हा मराठ्यांच्या आरमाराच्या हालचाली करण्याचं महत्वाचं ठिकाण होतं. घेरिया उर्फ विजयदुर्ग जिंकून कान्होजी आंग्रेंचं समुद्रावरची जी सत्ता आहे त्या सत्तेवरचं प्रभुत्व संपवायचं एवढंच बूनच्या मनामध्ये होतं. पण अखेर व्हायचं तेच झालं. अपमानास्पदरित्या इंग्रजांना पराभव तर स्वीकारावा लागलाच, पण आपल्यासोबत आणलेले 200 माणसं मृत्युमुखी पडले आणि 400 जणांना अतिशय गंभीर जखमी होऊन विजयदुर्गहून परतावं लागलं. नोव्हेंबर 1718 मध्ये पुन्हा एक तुकडी आणि काही लढाऊ जहाजं गव्हर्नर बूनने विजयदुर्गवर पाठवली. पण पुन्हा तेच झालं. पुन्हा एकदा इंग्रजांचा पराभव झाला. आता इंग्रजांच्या मनामध्ये मराठ्यांच्या आग ओकणाऱ्या तोफांची धास्ती बसली होती. बूनने मात्र कसल्याही पद्धतीमध्ये हार न मानण्याचं स्वीकारलं होतं. एकापाठोपाठ एक एवढे पराभव स्वीकारल्यामुळे कान्होजी आंग्रेंसोबत शांततेचा तह करण्याचा निर्णय बूनने घेतला आणि कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात असणारी जहाजे त्यानं परत मिळवली. पण बदल्यात त्याला 22,000 रुपयांची भली मोठी रक्कम सुद्धा चुकवावी लागली. गव्हर्नर बूनने अख्खं 1 वर्ष तयारी करण्यामध्ये घालवलं. त्यानं आता पर्शियन, सुरतेमधले मुघल आणि सिद्धींकडे मराठ्यांच्या आरमाराविरोधामध्ये लढण्यासाठी सहकार्य मागितलं आणि या सर्वांनी इंग्रजांना मदत करण्याचं ठरवलं. कान्होजी आंग्रे यांच्या विरोधामध्ये ह्या 3ही सत्ता एकत्र आल्या. गव्हर्नर बूनने यावेळेस लढाई करण्यासाठी एका नवीन जहाजाची निर्मिती केली. ग्रेट अँड मायटी फ्लोटिंग मशीन या शब्दामध्ये इतिहासामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलंय असं फार्म नावाचं एक जहाज या गव्हर्नर बूनच्या देखरेखीखाली निर्माण करण्यात आलं. वॉल्टर ब्राऊन नावाच्या एका व्यक्तीकडे या मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलं. त्याच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या जहाजापैकी एका जहाजाचं नाव होतं लंडन आणि या लंडनचा कॅप्टन होता उपटन. आणि या उपटनने त्याच्या डायरीमध्ये एक विशिष्ट नोंद करून ठेवलेली. तो लिहितो की ज्या माणसाला लढाईचा कसलाही पूर्वानुभव नाही त्याच्याकडे या मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलं होतं. तुमच्या माहितीसाठी एक स्पेशल गोष्ट तुम्हाला इथं सांगतो. एडवर्ड इंग्लंड, हेनरी एव्हरी, विल्यम किड ही दुसरी तिसरी कुठली पात्र नाहीत, तर यांच्यावरच पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट निर्माण झालाय. त्यात विल्यम किड या समुद्री लुटारूपासून प्रेरणा घेऊन जॅक स्पॅरो नावाचं कॅरेक्टर तयार करण्यात आले. तर एडवर्ड इंग्लंड नावाचे कॅरेक्टर पायरेट्स ऑफ द कॅरिबियनच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्या रात्री विजयदुर्गजवळ एडवर्ड इंग्लंड आपल्या लुटीच्या मालासहित आल्याची बातमी इंग्रजांना मिळालेली नव्हती. त्याच वेळेस इंग्रजांची जहाजं विजयदुर्गच्या किनाऱ्यावर आली आणि तेवढ्यात एडवर्ड इंग्लंडच्या एका जहाजाने इंग्रजांच्या त्या तुकडीचा पार धुवा उडवून टाकला. मराठ्यांनी कसल्याही प्रकारचा हल्ला न करता इंग्रजांचा पराभव झाला. ब्राऊन कसाबसा त्या पूर्ण हल्ल्यामधून वाचून पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला. बूनने मोठ्या अपेक्षेने बनवलेले फर्म नावाचे जे जहाज होतं ते अपयशी ठरलं. त्याच्या बांधणीमध्ये जो अँगल निर्माण करण्यात होता, तोफांसाठी जो अँगल निर्माण करण्यात आला होता तो अँगलच चुकला होता. त्याच्यामुळे तोफांचा मारा जहाजावरून जरी झाला तरी त्याला जे लक्ष्य हवं होतं ते लक्ष्य साध्य होत नव्हतं. त्याच्यामुळे जो काही दारुगोळा सोबत नेण्यात आला होता तो पूर्ण निरुपयोगी ठरला. आता मात्र इंग्लंडच्या रॉयल नेव्हीने कमांडर मॅथ्यूज नावाच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली लढाऊ नौसेनेची एक तुकडी कान्होजी आंग्रेंच्या कुलाबा नावाच्या किल्ल्याच्या ठाण्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवली. ही मोहीम रॉयल नेव्ही, मुंबईमधून गव्हर्नर बूनच्या नेतृत्वामध्ये आलेली काही लढाऊ जहाजं आणि पोर्तुगीज
यांना एकत्रितपणे एकत्र येऊन आखण्यात आली होती. गव्हर्नर मॅथ्यूजने समुद्रामधून कोलाबा किल्ल्यावर हल्ला करायचा आणि पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरून हल्ला करून शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकायचा. अशा पद्धतीची ही रणनीती ठरली होती आणि या मॅथ्यूजला बूनने मदत करायची. कोलाब्याच्या किल्ल्याला लढण्यामध्ये कान्होजींना कसल्याही प्रकारची अडचण नव्हती. पण किनारपट्टीवर जर पोर्तुगीजांनी आक्रमण केलं तर त्या पोर्तुगीजांचा नायनाट कसा करावा या विचारामध्ये ते होते. पण त्याच वेळेस थोरले शाहू छत्रपतींनी कान्होजी आंग्रे यांच्या मदतीसाठी पिलाजी जाधवरावांना पाठवलं. पिलाजी जाधवराव बाजीराव पेशवे 25,000चं सैन्य घेऊन कान्होजी आंग्रेंच्या मदतीसाठी गेले. 24 डिसेंबर 1721 इंडिपेंडन्स डे म्हणून या दिवसाला घोषित करण्यात आलं होतं. हा हल्ला ज्या दिवशी होणार तो दिवसच इंडिपेंडन्स डे म्हणून इंग्रज साजरा करणार होते. कोलाब्याच्या किल्ल्यावर आक्रमण झालं. पोर्तुगीजांनी किनारपट्टीवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. समुद्रामधून मॅथ्यूज आणि ब्राऊनने हल्ला करायला सुरुवात केली. तेवढ्यात पिलाजी जाधवराव बाजीराव पेशवे आपल्या सैन्यानिशी पोर्तुगीजांवर चालून आले. त्यांनी पोर्तुगीजांना थोपवलं. इंग्रजांच्या रॉयल नेव्हीला मराठ्यांच्या तोफांनी भाजून काढलं आणि पोर्तुगीजांना पिलाजीराव बाजीराव पेशवे यांनी आपल्या तलवारीने तडाखे दिले. कान्होजी आंग्रेंच्या जबरदस्त माऱ्यापुढे इंग्रज किनारपट्टीकडे पळू लागले. पण तिकडे पोर्तुगीजांचा सपशेल पराभव झाला होता. मागे आंग्रे आणि पुढे पिलाजीराव अशा कचाट्यामध्ये आता इंग्रजांचं सैन्य सापडलं होतं. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा पूर्ण पराभव इथं झाला. मराठ्यांचा सर्वात मोठा विजय झाला आणि नेहमीप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह करण्याचं धोरण स्वीकारलं. शाहू छत्रपतींनी इंग्रजांसोबत तहाची बोलणी सुरू केली. पोर्तुगीजांनी मराठ्यांसोबत मैत्रीचा वेगळा तह तयार करून घेतला. इंग्रज त्यावेळेस कान्होजी आंग्रे यांना पायरेट म्हणजे समुद्री लुटारू समजत होते. त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती की कान्होजी आंग्रेंसोबत युद्ध करणं म्हणजे मराठ्यांशी युद्ध छेडल्यासारखं होईल. युद्ध करण्याच्या आधी इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या मध्ये ठरलं होतं की काहीही झालं तरी कान्होजी आंग्रेंसोबत तह करायचा नाही. पण पिलाजी जाधवरावांकडून एवढा मार खाल्लेले हे पोर्तुगीज आणि बाजीराव पेशव्यांचं 25,000चं दुसरं राखीव सैन्य जे तिथं वापस चलून आलं होतं हे सगळं पाहून पोर्तुगीजांनी जागेवर कान्होजी आंग्रेंसोबत तह करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1722 मध्ये इंग्रजांचं सैन्य मुंबईमध्ये परतलं. 9 जानेवारी 1722 मध्ये गव्हर्नर चार्ल्स बून आणि कमांडर मॅथ्यूज यांची रवानगी इंग्लंडला झाली. तिकडे या दोघांवरही सेपरेट खटले भरण्यात आले. गव्हर्नर बूनच्या जागी आलेल्या गव्हर्नर फिप्सने मात्र मराठ्यांसोबत शांततेचं धोरण स्वीकारलं आणि अशा प्रकारे गव्हर्नर बूनने सुरू केलेली ही अपयशाची मालिका अपयशी ऑपरेशन संपुष्टात आलं. आंग्रे आणि मराठ्यांच्या आरमारामुळे गव्हर्नर बूनची सर्वात मोठी हार झाली होती. आंग्रे इंग्रजांच्या विरोधात एकदाही युद्ध हारले नाहीत. मराठ्यांचे आरमार आणि किल्ले हे इंग्रजांना समर्थपणे तोंड देण्याइतपत प्रबळ होतं. इंग्रजांच्या सैन्यात आंग्रेंच्या तुलनेमध्ये सैनिकी शिस्त मात्र कमी होती. मराठ्यांचे आरमार प्रबळ होते. कान्होजी आंग्रे यांच्या दस्तकाशिवाय एकही युरोपियन जहाज भारताची किनारपट्टी ओलांडू शकत नव्हतं. ही कान्होजी आंग्रेंची समुद्रावरची ताकद होती. समुद्रावर आता निर्विवादपणे मराठ्यांचंच वर्चस्व होतं. मुंबईमध्ये बसून केवळ आपल्या अपमानाचे तमाशे पाहणे याच्या पलीकडे इंग्रज काहीही करू शकत नव्हते. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ज्या मुंबईमध्ये बसून आपल्या पराक्रमाचे ते तमाशे बघत होते त्या मुंबईची निर्मिती होण्यामागे सुद्धा मराठ्यांचीच भीती कारणीभूत ठरली होती. इतिहासातल्या अशा कोणत्या अपरिचित गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आजचा हा आंग्रेंचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.